अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्यामुळे काँग्रेसमध्ये तर खळबळ आहेच, इतर पक्षांमधले लोक देखील हबकलेले आहेत। मात्र यामध्ये अर्थातच आघाडीवरती अशोक चव्हाणांचा कालपर्यंत असलेला स्वतः काँग्रेस पक्ष आहे। कारण ज्या अशोक चव्हाणांकडे बघून तरुण मुलं काँग्रेसमध्ये प्रवेश करत होती किंवा त्यांना समोर ठेवून राजकारणाची दिशा चुकवण्याचा प्रयत्न करत होती, ते काँग्रेसमधून स्वतः अशोक चव्हाणच बाहेर पडत आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, जे मराठवाड्यातले आहेत। आणि अशोक चव्हाणांना तुम्ही बघत म्हणजे आपण काँग्रेसमध्ये काम करायला हवं असं तुम्हाला वाटलं, म्हणजे त्याच्या आधी विलासराव असतील किंवा इतर नेते असतील, पण आज अशोक चव्हाणच जात आहेत भाजपमध्ये। खरं म्हणजे आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मराठवाड्यातल्या राज्यभरातल्या ही दुःखाची घटना आहे की इतकी मोठी लिगसी काँग्रेसची ज्यांच्या घरात होती। मराठवाड्यामध्ये काँग्रेस म्हणजे चव्हाण साहेबांचं घर, विलासराव देशमुख साहेब असं सगळं आम्ही समजायचो। अभ्यासू नेते, ग्रासरूटला संपर्क असलेला, शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध असलेला नेता अचानक काँग्रेस पक्षामधून बाहेर पडतो। अचानक नाही झालेलं, गेल्या काही काळापासून चर्चा होती आणि आपण जे पाहिलं अशोक चव्हाणांशी संबंधित प्रकरण आहेत, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या कारखान्याला मिळालेली थकमी असेल किंवा त्यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिक आहेत जयंत शाह यांच्या कार्यालयांवरती पडलेल्या ईडीच्या धाडी असतील किंवा इतर त्यांच्यावरती ज्या माध्यमातून आरोप झाले ती प्रकरणं असतील, ही सगळी प्रकरणे याला कारणीभूत आहेत हे तुम्ही आम्ही सगळे जाणतो। प्रश्न आहे तो त्या नेत्याचा की कारवाईला सामोरं जायचं की पक्षाला सोडचिठ्ठी द्यायची। अशोक चव्हाणांनी त्यांचा निर्णय घेतला नाही। आपण केंद्रीय सत्ता असो की महाराष्ट्रामधलं सरकार असो, विरोधी पक्षामधल्या नेत्यांना साम दाम दंडभेद सर्व प्रकारचं दबाव तंत्र वापरून त्यांच्यावर दहशत बसवून केंद्रीय यंत्रणांचा, महाराष्ट्रातल्या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे, हा जो एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्षानं लावलेला आहे। कदाचित तोही दबाव अशोक चव्हाण कदाचित नाही, तो दबाव असणारच आहे। मात्र हा प्रश्न आम्ही भाजपच्या नेत्यांना विचारू। तुम्हाला आम्हाला हे विचारायचं आहे की भाजपने दबाव टाकला असं तुम्ही म्हणता, टाकला असेल, पण मग या दबावाला बळी पडतील इतके लेचेपेचे नेते काँग्रेसनी कसे काय पोचले? म्हणजे या नेत्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, आणखी काय द्यायचं होतं? मग हे नेते जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा समोरच्या बाजूला कसे काय जाऊन बसतात? याची जबाबदारी काँग्रेस घेणार की नाही? ही खेदाचीच गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष संविधान संपवायला निघालाय असं आम्ही म्हणतो। लोकशाहीला धोका आहे भारतीय जनता पक्ष। आमचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब, हे लढतायत आणि आज इतकी मोठी नेते ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, CWC मध्ये तुम्ही आहात, त्यांचे वडील मुख्यमंत्री, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मानणारा आमच्यासारखा लोकांचा वर्ग तुमच्या पाठीशी आहे, असं असताना तुम्ही काँग्रेस पक्ष सोडताय, हे म्हणजे ही खेदाचीच गोष्ट आहे, हे दुःखद आहे आमच्यासाठी। नाही, मग हे याचा विचार काँग्रेसच्या नेतृत्वाने देखील करायचा आहे की आपण इतकी वर्ष ज्यांच्याकडं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व सोपवलं, ज्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, सगळं काही दिलं, ते आपल्याला सोडून जात आहेत, तर मग त्यांना देण्यासाठी काय राहिलं होतं असं काही नाही आहे। आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, मुख्यमंत्रीपद दिलं, सगळं काही दिलं। मात्र हे नेते जेव्हा वेळ आली तेव्हा काँग्रेससाठी का लढू शकले नाहीत? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जेव्हा रस्त्यावरती उतरून लढाईची, संघर्ष करायची वेळ आली तेव्हा मात्र हे नेते, म्हणजे फक्त काँग्रेसच्या बाबतीतच बोलतोय असं नाही, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातले असतील किंवा उद्धव ठाकरे गटातले असतील, या नेत्यांमध्ये ती धमक, ती रग लढण्याची ही नाही जाणवली? नाही, खरं म्हणजे आता काँग्रेसमध्ये जी उरलेली मंडळी आहेत ती लढतच आहेत, लढावंच लढतायत, ह्या नेत्यांचा प्रश्न नाही। संघर्ष करून रस्त्यावरचे आंदोलन, मोर्चे, संघर्ष, विरोधी पक्षाला तुम्ही करता, ज्या मोठ्या नेत्यांना सगळं काही मिळालं त्या नेत्यांची जेव्हा म्हणजे ज्यांना परंपरा आहे काँग्रेसच्या घराची, सत्तेची परंपरा आहे, त्यांना रस्त्यावरचे आंदोलन, मोर्चे, पोलीस केसेस, जेल, तुरुंग याची भीती वाटणं साहजिक आहे, साहजिक। आम्ही नाही भीत त्याला, राहुल गांधी नाहीत भीत त्याला, पण भीती वाटू शकते। काँग्रेसवरती घराणेशाहीचा आरोप नेहमी होत आला आणि या आरोपाच्या माध्यमातून जे वास्तव समोर आलं ते आज काँग्रेससाठी म्हणून अतिशय भयावह ठरतंय। कारण काँग्रेसमध्ये नेतृत्व कोणाला मिळालं तर वडिलांनंतर त्यांच्या मुलांना मंत्री, मुख्यमंत्रीपद, खासदार, आमदार ही पदं मिळाली। मात्र ही जी सत्तेत जन्माला आलेली मुलं आहेत त्या मुलांना
संघर्ष करणं हे आयुष्यात कधी माहीतच नव्हतं. रस्त्यावरती उतरून किंवा आपल्यावरती आरोप झाल्यानंतर त्याला प्रतिवाद करायचा आहे, त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे, हे बहुतांशांना माहीतच नव्हतं. जी पहिली पिढी तळागाळातून उभी राहिली नेतृत्व म्हणून, त्यानंतरची जी पिढी आहे काँग्रेसने नेतृत्व म्हणून स्वीकारलेली, ती अशी होती की जेव्हा समोरून आक्रमण झालं तेव्हा हे नेते लढण्याऐवजी उलट पळत परत सुटले. त्यामुळे फक्त अशोक चव्हाणच जाणार की आणखी कोणी जाणार, आणि यामध्ये हे महत्त्वाचं आहे की जाणारे कोण आहेत की ज्यांना काँग्रेसने सगळं काय दिलं. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग आता हे सगळे म्हणण्यापेक्षा की इतके मोठे नेते चाललेले आहेत, मग मागं जी तुमच्यासारखी मंडळी आहेत, तर आता यांच्याकडे तर काँग्रेसने किमान लक्ष देण्याची गरज आहे की ज्यांना सत्ता दिली तेच तिकडे जात आहेत. मग जे खरंच लढतायत की ज्यांना आतापर्यंत काहीच नाही मिळालेलं. नाही, खरं म्हणजे देशासमोरची एकूण परिस्थिती आणि महाराष्ट्रात जे वातावरण आहे, काँग्रेसला आता काँग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाला, आमचे प्रदेशाध्यक्ष असो, आमच्यासारखी मंडळी असतील, लढण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला दुसरा पर्याय नाही. काँग्रेस पक्ष हा या संघर्षामध्ये उतरेल, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढेल, त्यांच्या सर्व प्रकारच्या दबाव तंत्राला आम्ही पुरून उरू असा विश्वास आमच्यात आहेच. आणखी कोणीतरी गेलं किंवा आम्ही असे नेते कोणतरी काँग्रेसमध्ये आहेत म्हणून आमच्यासारखी मंडळी काँग्रेसमध्ये आलेली नाहीत. राहुल गांधी, ज्याला मोठी लिगसी आहे, ज्याला घराण्याचा मोठा वारसा आहे, असा मोठा माणूस तिथे भांडताना बघितला ना आम्ही. असं नाही की काँग्रेसच्या पिढ्याने पिढ्या काँग्रेस ज्यांच्या घरात आहे त्यांची मुलं लढत नाहीत, असं नाही. आम्ही दिग्विजय सिंग त्यांचा मुलगा लढताना बघतोय, आम्ही राहुल गांधी बघतोय लढताना. आम्हाला लढायची प्रेरणा या नेत्यांकडून घ्यायची खरं म्हणजे गरज नाही. राहिले काय गेले काय, संघर्षाचा वारसा जो काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा आहे. काँग्रेसनं इथं संविधान आणण्यासाठी पण लढाई केलेली आहे. शंकरराव चव्हाण साहेबाचं उदाहरण घ्या. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये ते निजामाशी लढले ना. तो लढाईचा वारसा त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेला होता. ती लिगसी होती, ती लिगसी आम्ही पुढे चालू. आणखी काही नावं आहेत अशोक चव्हाणांच्या नंतर असं सांगितलं जात आहे. या सगळ्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती, तरुणांवरती, त्यांच्या मनोबलावरती परिणाम नक्कीच होईल. नाही, खरं म्हणजे सुरुवातीला आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना, ग्रासरूटला काम करणाऱ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना एखादा नेता गेला की चीड यायची, संताप यायचा. आता केविलवानं वाटतं आम्हाला त्यांचं जाणं, सहानुभूती वाटते त्यांच्याविषयी. उरलेली आम्ही लढू. काँग्रेस ही नेत्यांची कधी नव्हती मुळात. अशोक चव्हाणांबद्दल आज तुम्हाला म्हणजे अशी चीड, संताप, असं धक्का, असं म्हणजे दुःख आहे जायला नकोच होतं. पण ज्या अवस्थेमध्ये ते चालले, त्यांची बॉडी लँग्वेज. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत ते, विद्वान अभ्यासू नेते. CWCचं आमचं शान होती ती मराठवाड्याची. आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे कदाचित नेते असतील का, किंवा अजून कोण्या गटात ते जातील, किंवा त्यांनी काँग्रेस सोडली, अजून कुठे गेले नाहीत, काँग्रेस सोडली. आमचा नेता एवढा तेज तर्रार नेता या केविलवाण्या अवस्थेत बघणं कार्यकर्ता म्हणून मला हे वाईट आहे. खरं तर राजकारण हे अतिशय निष्ठुर असतं. राजकारणाच्या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने ते आत्ता होतं आहे, तर त्याच्यामुळे जे विरोधी पक्षातले आहेत, म्हणजे अशोक चव्हाण कालपर्यंत ज्या काँग्रेस पक्षामधले होते, ते तर कार्यकर्ते हबकून गेलेले आहेत किंवा हतबल आहेत. हतबल या अर्थाने की लढायला ते तयार आहेत, मात्र हे इतके मोठे नेते जात आहेत, हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय काय. मात्र ज्या पक्षात ते जाणार आहेत किंवा जाऊ शकतात, त्या पक्षातले लोकही गोंधळलेले आहेत की हे नेते पण आपल्याकडे येत आहेत. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.